आणि आम्ही कोविड-19 मध्ये जे काही घडलं त्या वास्तवावर तुमच्यासमोर सादरीकरण करत आहोत. इथे एक श्रीमंत फॅमिली आहे आणि एक गरीब फॅमिली आहे, तर त्यावर सादरीकरण आम्ही सुरू करत आहोत. सर्वांनी शांततेने ऐका. थँक्यू. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकान वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. या किशोरदादांच्या वडीप्रमाणे मनुष्य जीवन किती वेगाने बदलत आहे ना, अशी माहिती त्यात 21व्या शतकातील माणसाच्या जीवनशैली किती आमूलाग्र बदल झाले आहे. एकेकाळी कला, संस्कृती, मन आणि माणसे जपणारा माणूस आज कुठेतरी काळाच्या ओघात अडवत चालत आहे. जागतिकीकरण, शहरीकरण आणि नवीन काळाबरोबर येणारे नवनवीन बदल, संस्कृतीचा होणारा ऱ्हास, हे सगळे आपण अनुभवतोय की. तर मग बघूया या सीनमध्ये काय होतंय पुण्याच्या तेरेका अपार्टमेंटमध्ये. श्रीमंतांकडे आमच्या घरात माणसंच नाही. काम करतात, सगळंच जग घेतलं. जरा बघू टीव्हीवर काय चाललंय. मेरे प्यारे देशवासी, आज रात 8 बजे से पूरे भारतवर्ष में लॉकडाउन की घोषणा की जाती है. धन्यवाद. रॉकी, श्रुती, श्रुती, काय करतेस तू? काय करत होतीस? कोणाचा कॉल होता? बरं, तुला माहिती बाहेर काय चाललंय? आता लॉकडाऊन लागला बाहेर. तुझा मुलगा कुठे? काय करतोय तो? रॉकी, काय करतोयस तू? अरे बाहेर चाललं चाललं बघ ना. काय चाललंय बघ जरा. बघा काय चाललंय टीव्ही. लॉकडाऊन मध्येच काय आहे? अरे कोविड-19 आलेला आहे. उद्यापासून पूर्ण भारत बंद होणार आहे. अरे तुम्हाला किती वेळ युएसए म्हटलं, भारतच बंद होणार आहे. बाहेर जाताच येणार नाही आपल्याला. आपण तुम्ही कोणाला फोन करा मिनिस्ट्री. अरे क्वारंटाईन झाले सगळे. जसजशी इमारतीची उंची वाढत गेली पण माणसांची उंची मध्ये खोजी होत गेली. हे झालं किर्लोस्करांचं. पण किर्लोस्कर म्हणजे सगळं जग तर नव्हे ना. मोठमोठ्या इमारतींच्या शेजारी छोट्या छोट्या झोपड्या असतातच की. मग याच किर्लोस्करांच्या घरी काम करणारे लोक आहेत तरी कोण, जगतात तरी कशी, पाहूयात या प्रदर्शनात. अरे संसार संसार जसा तवा झुलावर आणि हाताला चटके मिळते भाकर. मंगळ, अरे ये मंगळ, चहा बनव. मी आलो झोपत उठून. आणलं का? चहा बनव लवकर. अगं आणलं का? किती उशीर? काय काम असतं का तुम्हाला घरात दिवसभर? 4 घरचे धुणं भांडी स्वयंपाक झाला तर झाला का? आण लवकर. इथं कंटाळा आला सुरू. रात्री दिवस काम करून आलो इथं. काय? आपली परिस्थिती पण चालली आहे. आता कसं तिच्या लग्नाचं बघायला पाहिजे. हा, ते पण आहे. मला डोक्याला टेन्शन आहे. पण कुठे दोघं काय काय करतात? करतं बसली? काय करतात? हा, सगळे इथं काय करतात? मोबाईल घेऊन.
अभ्यास करण्याचं सोडून नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. दीदी पण किती अभ्यास करते तिथं, आणि तू म्हणजे नुसता मोबाईल मध्ये. इथून पुढे मोबाईल हात लावला असतो बघ, अभ्यास करत बस. बाबा काय म्हणतो तुम्ही माझ्या लग्नाचं? मला काय करायचं लग्न? मला काय सांगायचं नाही. अभ्यास वगैरे सगळं बंद झाला. आता नवऱ्याच्या घरी जायचं, तिकडे शिकायचं सगळ्यांची काम करत बसायचं. लग्न जाऊन देणार आहे मी तुझा. बाबा हे पाहिलं आपण मध्य फॅमिलीच्या घराचं वातावरण. आता पुन्हा जाऊया किर्लोस्करांच्या घरात आणि पाहूया तिथं घडतंय तरी काय. हॅलो? हो बोल ना. हो जायचंय. पण कसं? लॉकडाऊन पण का? हो ना. हो पण आपण बोलू ना काहीतरी. हो टिंग टॉंग टिंग टॉंग. सकाळीच कोण आलं? थांब मी बोलते. साधा दरवाजा पण उघडते. सॉरी फ्रेंड, माझं नाव शिवा. आज कुठे येतेस? तुला कळत नाही. अहो पण का मॅडम? कधी बाहेर? अहो आधी बाहेर हो. काय? लॉकडाऊन आहे आणि उद्यापासून कामं नाही या नसतेचा. अहो म्हणजे नाही. अहो पण काय? अशा लोकांना कोविडमध्ये आपण देऊन देत नाही. काहीतरी काय हा गरीब लोकांना काहीच करत. मला सांग, ती आता कामं करणार, मी घरात ते कामं करणार कोण? कोण करणार नाही तुम्ही. तू काय करणार? मी माझं बघेन, तुम्ही तुमचं बघा. अरे पण मग घरात ते कामं असतात ना खूप. मला नाही करायचं. गुड मॉर्निंग काय? गुड मॉर्निंग रॉकी. हे आई कॉफी आहे ना माझी. हे काय करतोस तू? तू घे ना. आई करतोय तुमचे काय रात्रभर बसून काम करतोय. अरे काय तुमची संस्कृती? आपण त्या संस्कृतीचं काय आलं आता ते माझ्या युएसएच्या विजाचं काय झालं. ते बाहेर लॉकडाऊन चाललंय. पण लॉकडाऊन चालू म्हणून काय आहे इथे इंडियात काहीतरी स्कोप आहे का. मग तिथे जाऊन चांगलं करिअर बसून करायचं आहे, हायर एज्युकेशन घ्यायचं आहे. ते काय काही फालतू लोक ते आहेत. तुझं बरोबर आहे, ते तुझं बरोबर आहे. लॉकडाऊन झालं बघू. आपण कोणाला तरी कॉल करणार ना दिसली हे बघतो मी नंतर. स्वतःशिवाय काहीच न दिसणारा माणूस नोकरी पैसा करिअर याच्यापेक्षा धुंद होऊन खूप पुढे जाण्याच्या स्पर्धेत खूप काही मागे सोडत जातो. पण या आंधळ्या शर्यतीत त्याच्या जवळच्यांचं काय होतं पाहूया या प्रदर्शनात. हॅलो? हा. Hello, my baby. Where are you? घरी आहे. काय म्हणते बरं दिवस काय करतोस. काय करतोयस? काम चाललंय. आय एम मिसिंग यू यार. काय करायचं आता. चल ना व्हिडिओ कॉल करू. आता हा आताच. ठीक आहे. हा बोल काय म्हणतेस. आणि काय झालं तुझ्या युनिव्हर्सिटीच्या प्लॅनचं? काय युएसचा प्लॅन करायचा माझा पण विजा तयार झालाय आणि हे सगळं कोविडमुळे बोलवलंय माझं सगळं प्लॅन. म्हणजे तू जाणारच तर. हो मी 3 महिने आधी सांगितलं तुला माझा प्लॅन काय आहे. अरे बट व्हॉट अबाउट मी अँड मॉम डॅड यार? त्यांचं काय आहे बाबांचा बिझनेस चाललाय आईच्या किती पॅटिंग चालते. मला माझं बघितलं पाहिजे मी युएसला जाऊन हायर एज्युकेशन पासून करणार आहे आणि माझं बघणार आणि तुझा काय विषय आहे. तुला 3 महिने आधी सांगितले प्रेम मी माझा छंद होती मला अजिबात विश्वास नाही. मी सिच्युएशनशिप मध्ये होतो आता यू आर ग्रेट विथ द टीम नाउ. आता वर्कआउट होत नाही तर कशाला स्केच करायचं. राजा मी तुलाही सजेस्ट करेन तू चांगलं करिअर पर्सन आहे काम कर. आणि एक मिनिट ते एवढे डास चालू डोळे बोलती आणि ते मागे मध्ये एवढ्या सिरियस खापशी काय करते एवढं. ए ते तुझ्यामुळेच झालं. माझा काय संबंध. तू तुझा विचार करतो मी माझा विचार करते. बाकी काय? तुझ्यासाठी सांगतोय काय बावळ पाहिजे. काय मूर्ख आहे. लॉकडाऊन आता सिव्हिअर झालाय. रिस्ट्रिक्शन प्रचंड वाढले आणि त्याचबरोबर वाढली माणसांची धुसमूस. खूप पुढे पळण्याच्या नादात कधीच न थांबलेले जग जेव्हा अचानक थांबतं तेव्हा उफाळून वर येतो वर्षानुवर्षाचा दाबून ठेवलेला हवामानाचा उद्रेक आणि असंख्य रात्री झोपू न देणारी घालणे बेचैनी. पाहू हॅलो? हा. नाही
श्रुती ठीक आहे ना. काय आवडलं नाही. श्रुती अनिरुद्ध 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 काय होतं तुम्हाला अनिरुद्ध रॉकी रॉकी काय आहे? इकडे लवकर अनिरुद्ध काय काय अहो काय झालं तुम्हाला आई बोलत का नाहीये तू जरा पाणी जरा फोन लावतो हॅलो काका वडील जरा व्यस्त पडले दोन ते काही बोलत नाही येतं का प्लीज अरे मी आलो असतो पण आता बाहेरचं सिच्युएशन बघतोय ना तू अहो काका आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ का? मी माझं दिवसात झोपेल अहो काका नाही, 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 सर. हॅलो हॅलो अनिरुद्ध आई हा मी दुसऱ्या काकांना बोलतो हॅलो हॅलो हा काका वडिलांची तब्येत ठीक नाहीये ते काही बोलत नाहीये येताय का प्लीज बाहेर काय चाललंय बाहेरची परिस्थिती बरं अहो काका पण किमान आपण त्याला ऍम्ब्युलन्स मध्ये तरी येऊया नाही सॉरी हॅलो काय केलं आई त्यांनी पण फोन ठेवला आपण कोणाच्या वाईट मदत नाही केली. हे आहे नाही पण माझा फोन येणार तू एक काम कर ते खाली हॉस्पिटल चला आपण दुसऱ्या मावशीला आपण दिले सिटी साठी हाय चला हॅलो 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 हा काका वर आहे का तुम्ही अपार्टमेंटला हो आहे का येतं का जरा वर वडिलांची तब्येत ठीक नाहीये आलो शून्य मिनिटात अनिरुद्ध काय हॉस्पिटलला आलो चला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. कोविडच्या या इंटेन्स काळात घराच्या आतली माणुसकी तर फार संपुष्टात आली आहे. पण पाहूयात थोडी तरी टिकून आहे का माणुसकी घराबाहेर. अरे मला तिथे भूक लागली आहे अरे तू पोलीस कुठे राहिले हो मॅडम आम्हाला कुठे चाललात बरोबर आहे पण अशा काळामध्ये तुम्ही कुठे जाऊ नाही शकत आहे डॉक्टर नाही बरं आहे पण असं अलाउड नाही आहे सरकारने कोणाला बाहेर जातो कामा नाहीये ठीक आहे तुम्ही चाललाय तर तुमच्या हाती अजून पण काही चाकरमानी गेल्यात गावाकडे तुम्ही नीट जावा या हाती मास्क घ्या आपल्या लेकरांना पण लावा आणि नीट जावा सांभाळून धन्यवाद साहेब. हो हो. वादळ सरलं तरी वातावरण शांत आणि स्थिर व्हायला बराच काळ लागतो. पण सगळीच वादळं काय वाईट नसतात. कधी कधी नदीला आलेला पूर वर्षानुवर्ष जमा झालेला गाळ हळूहळू सैल मोकळा करून नदीचा प्रवाह पुन्हा स्वच्छ आणि अमृत करत असतो. कोविड संपून आता 1 वर्ष झाल्यावर या काळात माणूस मग श्रीमंत असो वा गरीब काय शिकलाय बघूया या सीनमध्ये. या या साहेब नमस्कार बोला दादा. अरे वा बाकी दादा पण आलेत का बरोबर या या बसा सगळे मंगल पाहिलं का कोणाला आपल्या गरीबाच्या कार्यक्रमाला नमस्कार मॅडम. हे गरीब श्रीमंत काय करतोस त्या दिवशी जर तू आला नसता तर मला कोणी वाचवलं असतं. तुझ्या उदार वृत्तीमुळे मी आज जिवंत आहे. नाही हो साहेब असं नका म्हणू माणसाने बस नाही केलं तर मग तुम्ही करायचं ते तर असं आहेच. येऊन लाजत आहे नाही लोकं. ते तर आहेच रे. पण मी काय म्हणतो रिया तुझा अभ्यास कसा चाललाय. अरे वा छान हा. ही मुलगी हुशार आहे आणि तुला जरा चांगलं शिकव. हो सर खूप हुशार आहे आपली मुलगी मी तिच्या शिक्षणाकडे लक्षच नाही देत होतं पण आमच्या गावाकडचे सगळे आम्ही गरीब माणसं आणि लवकर मुलीचं लग्न नाही लावलं तर नावं ठेवतात त्यामुळे मी तिचं लग्न करायचा विचार केला होता पण आता मला माझी चूक लक्षात आली आता मी तिला भरपूर शिकवणार आहे आणि लॉकडाऊनमध्ये तर तिनंच आईला आणि त्याच्या भावाला गावाकडे घेऊन गेले गावच्या पाड्या वाचत वाचत. अरे वा छान हा. पण जर समजा तिच्या शिक्षणासाठी काही खर्च लागला तर आम्हाला सांग. तिला चांगलं शिकवू आपण. हो साहेब नक्कीच. आणि तुझ्या मुलाचं काय? त्याचं वेळ कमी झालं का मोबाईलमध्ये गेमचं? हो तर साहेब तोपर्यंत मोबाईलला गुंतून
सुद्धा पाहत नाही, नुसता अभ्यास करतोय आणि रिकाम्या वेळात त्याच्यात राहिला आणि खायला मदत करतोय घरच्या कामात. छान. कविता सगळी मीच बोलते याला की तुझं वेट कमी झालं ना. मला वेळ नको. मी पार्टी, शॉपिंग, हे ते माझं ट्रेन किंवा दोन्हीकडे मला लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला. तुमची तब्येत खराब झाली. तुला वाटलं असं काय की कसरत करायची, हो. कॉफी द्यायची, पण आता ते सगळं मागेच राहिलं. पण मी आता ते नव्याने पुन्हा सुरुवात करणार आहे. ती चांगला डिसिजन घेतलास. खरं तर मला तुझी माफी मागायची. का? मी अनिलच्याकडे जेव्हा बघितलं आणि श्रीमंत होण्याच्या मार्गावर होतो, श्रीमंत झालो, माझे गर्व माझ्या गर्वामुळे माझे मूल्य माणूस ही सगळं विसरून गेलो. कधी कोणाला मदत केली नाही, तुला टाइम दिला नाही, रॉकेला टाइम दिला नाही आणि नंतर एवढं सगळ्यांचं आनंद घडला. त्यानंतर खूप काही शिकलो आणि आता ठरवलं सगळ्यांना मी टाइम देणार. रॉकी, याचं काय चाललंय मध्ये? कोणाचा फोन आहे? आणि ते तुझं विजाचं काय झालं? बाबा रॉकी नको राकेश म्हणालीस अरे हे तर आश्चर्य आहे. कधीच आहे? नाही बाबा मागच्या एका वर्षात आता खूप काही बदलले कोविड नंतर त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की जर आपण सगळ्यांसोबत नसतो आणि तरीही त्यांनी आपल्यासोबत किती चांगला व्यवहार केला जर ते त्या दिवशी नसते तर तुमचं काय झालं असतं या विचाराने माझ्या अंगावर शहाणा आहे आणि माझा व्हिसा तयार झालाय बाबा पण मी आता प्लॅन कॅन्सल केलं यूएसचा कारण आता माझ्या लक्षात आले की आपण आपली संस्कृती इतकी चांगली असताना आपल्या आईवडील आपल्यासोबत असताना आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या नवीन काळाच्या पाश्चात्य आंदोलन करताना मोठा आवाज गाणी ऐकणे पार्टी करणे मित्रांसोबत करणे याला बहुत मोठी समजतो आणि आपल्या करिअरमध्ये स्वतःमध्ये आपण मध्ये गुंतून गेलो की आपल्या आजूबाजूला कोण आहे आपल्या आईवडील आपल्यासाठी किती मॅटर करतात त्या गोष्टींकडे मी लक्ष दिलं आणि त्यामुळे माझ्या खूप लक्षात आली त्यामुळे मी आता इंडिया ग्राउंडला बिझनेस कॅरी करतो आणि फोन ऐश्वर्याचाच होता खरं तर मी पण तिच्याशी खूप चुकीचं वागलोय प्रेम सारखी एवढी सुंदर गोष्ट असताना तिला सिच्युएशनशिप असं फालतू नाव देऊन आजच्या काळातल्या रोगात वाहून गेलो पण ती पण चूक माझ्या लक्षात आली आहे मी तिची माफी मागितली आहे आम्ही निर्णय घेतला की आपण त्यांना सोबत येणार आहे आणि आम्ही लग्न करायचं ठरवलंय आता पुढची परवानगी आहे अरे वा, ती मुलगी चांगली आहे आणि तुमचा दोघांची सुंदर दिसेल. हो बाबा ती मुलगी तर चांगली आहे पण मधल्या काळात जेव्हा आम्ही सोबत नव्हतो त्यावेळेस तिला स्ट्रेस मॅनेज न करताना तिचं सिगारचं ॲडिक्शन खूप वाढलं होतं पण एका चांगल्या डॉक्टरांच्या मदतीनं ती चांगली लाईफस्टाईल मेंटेन करते आहे आणि योगा आणि एक्सरसाइज आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये तिला खूप इम्पॅक्ट झाला आहे तर आपण आई लोकांना घेऊन आपण तिथे जाऊया आणि चांगली त्याची लाईफस्टाईल चालू करूया चांगलं ते चांगलं होईल. ते जाऊया आता. अरे अरे कोणाला बोल ना यायला कसं आहे अहो बघितलं का कोण आले कोण आहे? अहो त्यांनीच आपली तुझी मदत केली हो का? अरे नमस्कार साहेब, खूप खूप उपकार झाले तुमच्या. माझं कर्तव्यच होतं ते. आई दीदी यांच्यासारखा पोलीस बनला ना हो लागली 12 वर्षातून मोठा ऑफिसर. बसून या, बसून या. नमस्कार नमस्कार साहेब अरे वाह, या. कशी तब्येत तुमची आता? एकदम मस्त. मला कधी काम करावं तुम्ही वाईट काळात येऊ शकतो मला पण नाही म्हणा मी त्यावेळेस कुठल्या शहरात होतो बाळा पाहिजे होता अरे मनोज तू पण आलास या नाही असं नाही असं बोलू नका आम्ही कोणाला मदत केली नाही त्यामुळे आमच्या मदतीला कोण येणार होता नाही ठीक जे झालं ते झालं बसा आता, बसा आणि बरं म्हणलं मी किती काम करते ना, त्यापेक्षा मी फार विचारून केले. पण आपण तो व्यवस्थित यायचं तर कसं आम्हाला? मला काही वाईट वाटलं नाही तुम्ही त्यापासून इतकी काळजी करू नका आणि हो बघा, मी पण तुझी माफी मागतो बरं का. मी तुला नाही ते बोललो कामाच्या बाबतीत आणि तू पण माझ्या तिथे कामात असेल तर तुला पैसे कमवून लागतात ते घरासाठी त्यामुळे मी पण तुझी माफी मागतो आणि आपण आता दोन चांगले संसार आपल्या पण चांगला चालणार आहे एका चांगला चालत नाही ते मला करून चुकलं तर मी पण तुझी माफी मागतो. चला तर आपले सर्व मान्यवर तिथं उपस्थित झालेले आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि मी काय केलं लॉकडाऊन संपला नवीन आयुष्य चालू झालं त्याने त्याच्या मित्रांसोबत जमून फंड जमा केला आणि नवीन सुरुवातीसाठी हा आपल्यासाठी चांगला फंक्शन अरेंज केला आहे त्यामुळे अनिलचा आपण खूप खूप आभार मानतो. तर आज या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आपले सूरज निगम हे आपल्यासमोर कार्यक्रमाची शोभा वाढवतील. चलिए दोस्तों इस शाम को और रंगीन बनाने के लिए आपके सामने इस शाम का पहला रकम प्रस्तुत करने जा रहे हैं मुकेश जी का किसी की मुस्कुराहटों पे हो निसार किसी का दर्द मिल सके तो ले उधार किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार जीना इसी का नाम है जीना
फूलों में खुशबू है, इस दिल में एक तू है, जन्मों के साथी हम साथ साथ है, जन्मों के साथी हम साथ साथ है। थैंक यू। तर मित्रांनो, करूया नवीन सुरुवात आणि जगूया आयुष्य पुन्हा एकदा.